सांगली मिरज येथील चर्चजवळ असलेल्या सलून दुकानात आज दुपारी अचानक राडा झाला। या घटनेत अज्ञात व्यक्तींनी दुकानात घुसून फायरिंग केल्याची माहिती समोर आली असून सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे। या प्रकारामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे।